गणेशोत्सव म्हणजे आनंद देणारा सण, पण गणेशोत्सवात वर्गणी मागण्यावरून अनेकदा वाद होतात। असाच वाद नाशिकमध्ये झालाय। नाशिकच्या विघ्नहर्ता विनायक मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांनी ब्युटी पार्लरमधल्या महिलांकडे 751 रुपयांची वर्गणी मागितली। त्यावर पार्लरच्या हेमलता शेख यांनी 151 रुपये देतो असं सांगितल्यावर चिडलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली। एवढंच नाही तर 4 तरुणांनी थेट ब्युटी पार्लरची तोडफोड केली आहे। हे तरुण एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तिथल्या महिलांनाही मारहाण केली। त्यामुळे ही वर्गणी की खंडणी असा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी 4ही कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर दोघे फरार आहेत। गणपतीची वर्गणी मागण्यासाठी मुलं आले होते दुकानामध्ये। त्यांना 751 रुपये वर्गणी पाहिजे होती। आता त्यांना नाही सांगितलं मी एवढे पैसे नाही। त्यांचा कमीत कमी 4 दिवसापासून त्रास होता। हा सर्वांनाच त्रास होता, तो प्रत्येकाला त्रास देता। 14 एप्रिल पण आणि गणपती पण त्यांना 151 दिले ते नाही म्हटले, 200 रुपये दिले नाही म्हटले। मग त्यांनी शिवीगाळ सुरू केली। शिवीगाळ झाल्यानंतर त्यांनी मारहाण सुरू केली। नंतरून मारहाण झाली, दुकानाची त्यांनी नुकसान पण भरपूर केलेलं आहे। त्यांनी तोडफोड केली माझ्या दुकानाची। 4 आरोपी अटक केलेले आहेत जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्यावरून, त्यांना कोर्टात प्रोड्यूस करणार आहे।